श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार, मी अर्चना किलावत किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षात तुमचं जीवन आनंदाने, आरोग्याने आणि यशाने भरभरून जावो हीच मनपूर्वक प्रार्थना. अशीच एक आरोग्यदायी सुरुवात करूया ड्रायफ्रूट्स आणि डिंकाच्या लाडवाबरोबर. चला तर मग ह्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहूया. ही 250 ग्रॅम खारक आहे. त्याला फोडून त्यामधल्या बिया काढून घेतल्या आहे. 150 ग्रॅम खोबऱ्याचा किस आहे. 3 पाव गूळ, 250 ग्रॅम अक्रोड, 250 ग्रॅम काजू, 250 ग्रॅम बदाम, 250 ग्रॅम पिस्ता, 250 ग्रॅम डिंक घेऊन त्याला मी बारीक फोडून घेतला आहे. आणि डिंक तळण्यासाठी इथे मी तूप घेतलं आहे. सर्व साहित्य काढून झालं आहे. आता कृतीकडे वळूया. सुरुवातीला आपण खारक भाजूया. खारक फोडल्याबरोबर जर आपण मिक्सरमधून काढली तर खारक नरम राहते, त्यामुळे बारीक होणार नाही व्यवस्थित. म्हणून ही खारक आपण 1 ते 2 मिनिट भाजून घेऊ. खारक भाजून झाली आहे. आता एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ. हे सर्व मेवे मी तूप न घालता भाजून घेतले आहे. आता इथे 1 ते 2 मिनिट अक्रोड भाजून घेऊ. आणि अशाच प्रकारे आपण सर्व मेवे एक एक करून 1 ते 2 मिनिट आपण भाजून घेऊ. हे सर्व मेवे मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊ. तर हे लाडू आपल्याला कशासाठी खायचे असते? यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस भरपूर असल्यामुळे हाडं मजबूत होतात आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड रक्तदाब नियंत्रणात ठेवते. हे लाडू थंडीच्या दिवसामध्ये सकाळच्या वेळेस खाल्ल्यास ताकद व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. सर्व मेवे भाजून झाले आहे. आता आपण खोबरा किस भाजून घेऊ. हा खोबरा किस लो टू मीडियमवर भाजून घेऊ, म्हणजे जळणार नाही. याला चांगला हलकासा गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घेऊ. याला चांगलं भाजलं नाही तर काही दिवसांनी लाडूचा खवट असा वास येऊ शकतो. आता ह्या पॅनमध्ये आपण तूप घालू आणि तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये थोडासा डिंक घालून लो टू मीडियम फ्लेमवरती डिंक छान फुलेपर्यंत आपण डिंक तळून घेऊ. गॅसची फ्लेम मोठी असली तर डिंक तळल्या जाणार नाही, चांगला फुलणार नाही आणि लवकर करपून जाईल. डिंक चांगला तळल्या जाणार नाही तर लाडू पण चिकट होईल आणि खाताना तो दाताला जाऊन चिपकेल. आता हा डिंक तळून झाला आहे. पुन्हा यामध्ये तूप घालू आणि तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये थोडासा डिंक घालू आणि अशा प्रकारेच आपण सर्व डिंक तळून घेऊ. सर्व डिंक तळून झाला आहे. आता या पॅनमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे. यामध्येच आपण किशमिश भाजून घेऊ. एखादा मिनिट किशमिशला चांगला आपण परतून घेतला आहे. किशमिश छान फुलले आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ.
हे साहित्य सर्व थंड झालं आहे. आता हे आपण मिक्सरला जाडसर लावून घेऊ. सर्व साहित्य बारीक करून झालं आणि नंतर डिंकसुद्धा मिक्सरला लावून घेतलं आहे. आता हे बारीक केलेलं साहित्य आपण चांगलं मिक्स करून एकजीव करून घेऊ. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे. यासाठी मी पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप घातलं आहे. यामध्ये चिरून घेतलेला गूळ घालून घेऊ. हा गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे. गूळ छान वितळला आहे. आता आपण गॅस बंद करून देऊ आणि हा वितळलेला गूळ आपण ह्या मिश्रणामध्ये घालू. आता यामध्ये वितळलेला गूळ घातला आहे. या मिश्रणाला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. आता याला हाताने छान आपण मिक्स करून घेऊ, एकजीव करून घेऊ आणि मग याचे लाडू वळायला घेऊ. आता हे सर्व लाडू वळून झाले आहेत. मग ही रेसिपी आपल्याला कशी वाटली? आवडली असल्यास नक्की कमेंट करून सांगा. नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.